जिल्हा परिषदेच्या आवारात सध्या आपण आहोत। भूमिपुत्र एल्गार संघटनेने आज या ठिकाणी घड्याळ आंदोलन जे आहे ते घेतलेलं होतं। नेमक्या या आंदोलनामध्ये कसल्या मागण्या केलेल्या होत्या, काय यांच्या अपेक्षा आहेत, हे आज आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत। या संघटनेचे अध्यक्ष पवार साहेब आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण जरा बातचीत करणार आहोत। नमस्कार सर, काय सांगाल, आज आपण हा जो मोर्चा इथे आणलेला होता, हे आंदोलन जे आपण घड्याळ आंदोलन, हे थोडंसं वेगळं वाटतं मला। घड्याळ आंदोलन म्हणजे नक्की काय आणि काय नेमक्या या मागण्या होत्या? तर बरोबर आहे तुमचं की घड्याळ आंदोलन हे सगळ्यांसाठी अभिनव होतं। घड्याळ आंदोलनाचा अर्थ एवढाच आहे की आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये जे 102 रुग्णवाहिका चालवणारे जे चालक आहेत, यांना शासनाने प्रत्येक ॲम्ब्युलन्सला एक ड्रायव्हर अपॉइंट केला आहे। आपली अपेक्षा असते की या ॲम्ब्युलन्सने 24 तास सेवा दिली पाहिजे। पूर्वीच्या काळामध्ये हे फक्त गरोदर माता आणि 0 ते 1 वयोगटातल्या मुलांसाठी होती ॲम्ब्युलन्स। आता ती 108 इमर्जन्सी सर्व्हिस प्रमाणे केली। आता 108 सर्व्हिस कॉन्ट्रॅक्ट कोणाचं आहे? बीबीजी नावाच्या कंपनीचं। त्यामध्ये प्रत्येक ॲम्ब्युलन्सवर 3 चालक अपॉइंट केल्याचं गव्हर्नमेंटचा आदेश आहे, तो आमच्याकडे आहे। आणि त्याच धर्तीवर काम करणाऱ्या माझ्या 102 ॲम्ब्युलन्स चालकांना 24 तास एका ड्रायव्हरला काम करावं लागतं। प्रशासनाला घड्याळ कळत नाही का? यांची ड्युटी संपणार कधी हे दाखवण्यासाठी आज आम्ही प्रतिकात्मक घड्याळ घेऊन त्या जिल्हा प्रशासनाला सांगितलं की हा घड्याळ बघा आणि या माझ्या ॲम्ब्युलन्स चालकांच्या भावना लक्षात घेऊन, त्यांच्या कुटुंबाच्या भावना लक्षात घेऊन यांचे तास निश्चित करा, अशी आमची मागणी आहे। आज या संघटनेमध्ये एकूण किती लोक आपल्यासोबत सहभागी आहेत? नेमक्या आज आपण या CO साहेबांना जे भेटला त्यामध्ये नेमकं काय निवेदन मिळालं, काय सांगा साहेब? यामध्ये या 24 तासाच्या तास निश्चितीबरोबर इतर आमच्या मागण्या होत्या की ड्रायव्हर चालकांचं जे आर्थिक शोषण होतं ते आम्हाला रोखायचं होतं। त्यांच्या वेतनातला जो फरक आहे, ज्या उच्च न्यायालयाने जे आदेश दिल्यामध्ये किमान वेतनाचे फरक त्यांना मिळाले पाहिजेत, सर्व भत्ते मिळाले पाहिजेत, त्या मागण्या होत्या। CO साहेबांच्या वतीने आज ॲडिशनल CO पाटील साहेबांनी आमच्याशी चर्चा केली। अत्यंत सकारात्मक चर्चा त्यांनी केली। त्यांनी आम्हाला सांगितलं की येत्या 26 तारखेला CO साहेबांशी आमचं फोनवर बोलणं झालं। येत्या 26 तारखेला या प्रश्नावर सर्व संबंधित विभागांची एक बैठक लावून यामध्ये काय धोरणात्मक दुरुस्त्या कराव्या लागतील, काही जिल्हा प्रशासनाने निर्णय घ्यावे लागतील आणि हा 24 तासाचा मुद्दा कोणालाही पटणार आहे। कुठल्याही कायद्यामध्ये एका चालकाला 24 तास राबवण्याचं यांना अधिकार नाही आहे, हे शोषण आहे आणि ते शोषण थांबण्यासाठी CO साहेब अत्यंत सकारात्मक आहेत। येत्या 26ला आमची याबाबत मीटिंग आहे। त्या मीटिंगमध्ये जर सकारात्मक निर्णय झाले आणि आम्हाला वाटलं की प्रशासन सकारात्मक पावलं उचलते तर पुढे आंदोलन करायची आम्हाला गरज नाही। पण जर त्यानंतरही प्रशासनाचे डोळे उघडले नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन आमची करण्याची तयारी असेल। तर नक्कीच हे होते पवार साहेब। त्यांनी एल्गार संघटनेच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या आवारात हे आंदोलन घेतलेलं होतं। या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी जी 24 तासांची ड्युटी जे काही रुग्णसेवक करत आहेत त्यांना ती ड्युटी जी आहे ती कमी करून देण्यात यावी, काही आर्थिक भत्ते आहेत तेही त्यांना रुजू करण्यात यावेत, ही एक साधारण अशी त्यांची मागणी आहे। आणि या मागणीवर येत्या 26 तारखेला एक आणखी निर्णय होणार आहे। जर यावर सकारात्मक निर्णय नाही झाला तर यापुढेही त्यांचं आंदोलन तीव्र करणार असल्याचंही त्यांनी यावेळी आपल्याला सांगितलेलं आहे। अशाच ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी मशाल न्यूज नेटवर्क हे लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा।